झालेले आहेत. हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टाचंही असं म्हणणं आहे की हे आंदोलन आता हाताबाहेर जात आहे. कुठेतरी सरकार हतबल होतंय का या सगळ्या गोष्टींपुढे? ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा सीएसएमटी स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे. हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला पुढे आंदोलकांचा घेराव होता. सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामुळे? असं की आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही, पण ते शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी ज्या आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहेत, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या की बाबा तब्येतीला सांभाळा. ही जी संस्कृती आहे, कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना? त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांनी दाखवलं, गाडीवर बाटल्या मार. ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. हे बरोबर नाही. तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा. अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट का बघतील काय करायचं ते. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट